लेखाचं नाव आहे मीनाक्षी. तिने हळूवार हाक मारली, राणी. रथात बसलेल्या स्त्रीने मान वर केली नाही. तिच्या अंगावर साधीशीच वस्त्र होती. तिच्याऐवजी तो पुरुष संतापून उसळला. राजरथ थोपवण्याचं धाडस कसं झालं तुझं? हे भिकारड्या स्त्रिये, याचे परिणाम ठाऊक आहेत का तुला? असं म्हणत त्याने हातातला आसूड उगारला. सावकाश त्याच्या दिशेने वळत डोक्यावरचा पदर बाजूला करत मीनाक्षीने हसून विचारलं, माझ्या राजकुमारा, याहून अधिक वाईट काय करणार आहेस तू माझं? तिचं हे रूप पाहताच लक्ष्मण भांबावून म्हणाला, शूर्पणखा? तिला हसू आलं. त्याच्या हातातला आसूड गळून पडला. कोणे एकेकाळी ज्या जागी मीनाक्षीचं बागदार नाक होतं, तिथं केवळ एक छिद्र उरलं होतं. त्या जागी स्पर्श करत ती विकट हसली. तिच्या कानांच्या जागी नुसतंच मांस लोंबत होतं. लक्ष्मणाची नजर तिथे गेली. नकळत त्याची नजर तिच्या सपाट छातीकडे वळली. अत्यंत घृणेने त्याने नजर वळवली. तितक्यात मीनाक्षीचा हात धरत राणी हुंदके देऊ लागली. ती सुंदर स्त्री त्या कुरूप स्त्रीला उद्देशून म्हणाली, शूर्पणखा, हे माझ्याच कर्माचं फळ आहे ग. राणी, तुझं कर्म? मी आता कुठलेही राणी उरले नाही. अनाथ म्हणून जन्माला आले मी. माझं जतन करण्यात आलं. अनाथ म्हणूनच मृत्यू येणार मला. सीता एवढं नाव पुरेसं आहे मला. चांडाळ स्त्रीच्या दिशेने निर्देश करत मीनाक्षीनं विचारलं, सीता, आपण दोघीच बोलू शकतो का? हे ऐकताच राणी रथातून उतरली. ज्या वृक्षाखाली चांडाळ कुटुंबाने आश्रय घेतला होता त्या दिशेने त्या दोघी चालू लागताच लक्ष्मण जागच्या जागीच गोठल्यासारखा उभा राहिला. सारं काही गमावून बसलेल्या शूर्पणखेला कशाचीच चाड उरली नव्हती. तिला कसं थोपवावं हेच मुळी लक्ष्मणाला समजत नव्हतं. मी जेव्हा तुझ्याबद्दल विचार करते तेव्हा मला वाईट वाटतं शूर्पणखा. तुझं नाव शूर्पणखाच आहे ना? सीता, आता माझी नखं लांब नाहीत. शिंगही कापून टाकलीत मी. तुळे बोथट केले आहेत. माझी माता मला मीनाक्षी म्हणत असे. अगदी यथोचित. खरोखरच तुझे डोळे फार सुरेख आहेत. तितकंच उरलं आहे माझ्याजवळ. मीनाक्षी माझ्याजवळ तर काहीही नाही. माझ्या पतीने माझा त्याग केला आहे. हे बघ सीता, मुळात तू तुझ्या पतीच्या मालकीची कधी नव्हतीसच. तू काय तुझा त्याग करणार ग? स्वतःच्याच विचारात घडलेल्या त्या दोघी शांततेत चालू लागल्या. थोड्या वेळानं सीता म्हणाली, खरं सांगू तुला मीनाक्षी, ते युद्धच निष्फळ होतं असं मला वाटतं आहे. माझा त्याग करायचा होता तर त्याने मला लंकेहून सोडवलं तरी कशाला? रावणाला ठार तरी कशाला मारलं? क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली, लक्ष्मणाने तुला अशा प्रकारे शिक्षा करायला नको होती. माझ्या पतीने त्याला तसा आदेश द्यायला नको होता. त्या गोष्टीचा मी विचार करते तेव्हा कधी कधी मला वाटतं की तुझ्या भावाचा संताप आणि सूड घेण्याची त्याला लागलेली तहान न्याय्य होती का? हा जो मी लेख वाचला आहे तो लेख आहे ह्या पुस्तकातील ट्रान्सलेशन ऑफ वाल्मिकीज वुमन, म्हणजेच वाल्मिकी रामायणातील 5 स्त्रिया. लेखक आहेत आनंद नीलकंठन आणि अनुवाद केला आहे डॉक्टर सुचिता नांदापूरकर फडके. ह्या पुस्तकामध्ये आनंदजींनी वाल्मिकींच्या कालातील
महाकाव्याचे अनेक पदर उलगडले आहेत. त्यात महत्वाकांक्षा, प्रेम, समर्पण आणि धैर्य यांच्या वेगवेगळ्या कथा समोर आल्या आहेत. रामायणातील स्त्रियांकडे नव्याने पाहण्याची दृष्टी ते त्यांच्या वाचकांना देऊ पाहतात. प्रेयसी, बहीण, पत्नी, माता अशा विविध रूपात वावरणाऱ्या वाल्मिकींच्या रामायणातील या स्त्रिया गुंतागुंतीच्या ह्या महाकाव्याला एकत्र गुंततात. ह्या पुस्तकामध्ये ज्या 5 स्त्रिया आहेत त्या आहेत भूमिजा, शांता, मंथरा, त्राटिका आणि मीनाक्षी. पुढे मीनाक्षी आणि सीतेमध्ये काय संभाषण झालं असेल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक जरूर वाचा. आजचा एपिसोड कसा झाला मला नक्की सांगा. पुढील गुरुवारी परत भेटूया नवीन विषयासह किंवा नवीन पुस्तकासह. तोपर्यंत स्टे ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा.